नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं OLS ऑनलाईन लर्निंग सिस्टम या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. आज आपण जो चॅप्टर डिस्कस करणार आहोत तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच. आणि त्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये एक्झाम मध्ये आलेले काही डिफिकल्ट क्वेश्चन्स मी परत एकदा सांगतो. मी सर्व क्वेश्चन घेतलेले नाहीत. ज्या ठिकाणी मला असं वाटलं रिपिटेशन आहे किंवा खूपच इझी क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन मी मुद्दामून स्किप केलेले आहेत. आपण लगेच स्टार्ट करूयात फर्स्ट क्वेश्चनला. पण याच्या अगोदर पार्ट्स ऑफ स्पीच असतात किती असा जर प्रश्न केला तर ऑब्विसली काही लोक 8 सांगतील, काही लोक 9 सांगतील. जर आर्टिकल इन्क्लूड केला तर 9 होतील, नाहीतर आपण 8 म्हणतो. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, व्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. काही बुकमध्ये आर्टिकलला देखील इन्क्लूड केलेलं आहे, पण सध्या आपल्यासाठी 8च पार्ट्स ऑफ स्पीच असतील. तर ह्या पार्ट्स ऑफ स्पीच वरती कशा प्रकारचा क्वेश्चन येतो आणि आपल्याला टॅकल कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे. मी जर का या टाईपचे लेंदी क्वेश्चन असतील तर पाठीमागच्या काही सेशनमध्ये पण सांगितलं होतं, अशा क्वेश्चनला आपल्याला ऑप्शननं टॅकल करायचं आहे. प्रत्येक गोष्टच आपल्याला माहिती असेल एक्सपेक्टेड नाही, प्रत्येक शब्दाचा मिनिंग माहिती असेल एक्सपेक्टेड नाही. आपल्याला जे येतं त्याच्या बेसिसवरती आपण ऑप्शन इलिमिनेट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे राज्यसेवेचा क्वेश्चन आहे, 2018चा मेन्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला ABCDE असे 5 इकडे काही सेंटेन्सेस किंवा ग्रुप ऑफ वर्ड दिलेले आहे आणि इकडं तो कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे हे विचारलेलं आहे. आता बघा, आणि खाली काही आपल्याला ऑप्शन्स आहेत. आता बघा, मला हे क्वेश्चन रीड करत असताना दे आर मेन ऑफ लाईक बिल्ड अँड स्टेचर, लाईक ॲज अ फादर, पिटीथ हिज ओन चिल्ड्रन लाईक स्वीट्स. मी जेव्हा सी या स्टेटमेंटला आलो तेव्हा मला ताबडतोब कळतं हा सब्जेक्ट व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. अगदी सिंपल कन्सेप्ट. इंग्लिशचं बेसिक जे स्ट्रक्चर आहे ते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या कन्सेप्ट नुसार लाईक हा वर्ड या सेंटेन्स मध्ये ॲज अ व्हर्ब यूज व्हायला हवा, जे माझं शुअर आहे. म्हणजे सी सोबत सेकंड यायला हवं. मी खाली बघेल की सी सोबत सेकंड कुठं आहे, एकच ऑप्शन मला मिळतोय सी सोबत सेकंड, दॅट इज फर्स्ट अँड दॅट्स माय आन्सर. तेच माझा आन्सर आहे. मी बाकी आणखीन माझी एनर्जी वेस्ट करणार नाही. 100% बाकीचे देखील फिट होणार, पण मी माझी एनर्जी वेस्ट करणार नाही. एक्झाम मध्ये क्वेश्चन आला मी असं बघेल, टिक करेल आणि समोर चालला जाईल. पण सध्या मला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय म्हणून मी एक्सप्लेन करतो असं म्हणण्यापेक्षा आता आपण क्रॉस व्हेरीफाय करूयात. आपण अगदी आन्सर तर टिक केलं विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, पण ते करेक्ट आहे का बघूयात. त्यांनी येचं फोर्थ दिलंय. येचं फोर्थ म्हणजे त्यांनी ॲडजेक्टिव्ह दिलं. दे आर मेन ऑफ लाईक बिल्ड अँड स्टेचर. प्रिपोजिशन आहे. प्रत्येक प्रिपोजिशन नंतर नाऊन येत असतो. इथं बिल्ड अँड स्टेचर हा नाऊन आलेला आहे आणि या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी लाईक म्हणजे सारख्याच बिल्ड आणि स्टेचरचे, म्हणजे या ठिकाणी हा ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे आणि अगदी करेक्ट आहे. येचं फोर्थ देखील करेक्ट आहे. मी क्रॉस व्हेरीफाय करतोय. माझा आन्सर तर आलंय. पहिल्या क्षणी माझं आन्सर आलं. सी सोबत सेकंड यायला हवं. सी सोबत सेकंड एकाच ऑप्शन मध्ये आहे. माझा आन्सर आलेला आहे. पण मी क्रॉस व्हेरीफाय करतो की बाकीचे पण करेक्ट आहेत का. बी मध्ये बघा, लाईक ॲज अ फादर पिटीथ हिज ओन चिल्ड्रन. बीचं त्यांनी दिलंय थर्ड. बीचं थर्ड म्हणजे ॲडव्हर्ब. आता आपण इथं लाईक ॲडव्हर्ब आहे का ते बघावं लागेल. बघूयात. लाईक ॲज अ फादर पिटीथ हिज ओन चिल्ड्रन हा पिटीथ व्हर्ब आहे. आता या व्हर्बला क्वालिफाय करण्यासाठी लाईक आलेला आहे. व्हर्बला जो क्वालिफाय करतो तो ॲडव्हर्ब असतो. त्या कन्सेप्ट नुसार लाईक या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. हे पण करेक्ट आहे. कशा प्रकारे पिटीत करतात तर त्या फादर सारखे, फादर ज्या प्रकारे पिटीत करतात, फादर ज्या प्रकारे त्यांच्यावर दया करतात, त्यांना शांत करतात, त्यांची केअर करतात वगैरे वगैरे काही मिनिंग असू द्या, पण या पिटीत या व्हर्बला क्वालिफाय करतो म्हणून तो लाईक ॲडव्हर्ब असायला हवा. आणि बीचा आन्सर 3 हे पण करेक्ट आहे. सी तर आपलं आलंच होतं. फोर्थ वाला बघूयात आपण. वी शॅल नॉट सी हिज लाईक अगेन. डीचं त्यांनी दिलंय फर्स्ट नाऊन. नेहमी लक्षात ठेवायचं
माय, आवर, युअर, हिज, हर, दिअर हे जे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, या पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह नंतर ऑलवेज नाऊनच यायला हवा. समजा मी असं म्हटलं हिज डायडास, रिकाम्या जागेमध्ये तुम्ही कोणताही वर्ड ठेवा बाळांनो, तो वर्ड नाऊनच येणार. हिज कार, हिज ब्रदर, हिज सिस्टर, हिज टीचर, हिज वाईफ, हिज सन, हिज डॉटर, हिज क्लास, हिज नेशन, कोणताही वर्ड घ्या बाळांनो, हा नाऊनच असायला हवा. आफ्टर पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह देअर मस्ट बी अ नाऊन. या ठिकाणी हिज नंतर आला, हा नाऊनच आहे. डी चा आन्सर फर्स्टच पर्यंत आलेला आहे. ई, डोंट टॉक लाईक दॅट, डोंट टॉक लाईक दॅट, आणि ईचं त्यांनी दिलेलं प्रिपोजिशन. आपल्याला माहिती आहे लाईक या ठिकाणी प्रिपोजिशन लाईक दॅट, डोंट टॉक लाईक दॅटच्या सारखं हा प्रिपोजिशनच कार्य करतो. हा तर एकदम सिंपल होता, तर आन्सर तुमचं फर्स्टच असायला पाहिजे. तुमच्या समाधानासाठी मी इथं क्वेश्चन एक्सप्लेन केलेला आहे. क्वेश्चन एक्सप्लेन करायचाही नव्हता आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नव्हता. आपल्याला जे येतं ते महत्वाचं आहे. एक्झामिनरने काय विचारलं घेणं देणं नाही. आपण आपल्याला काय येतं ते अगोदर बघायचं आणि त्याच्या बेसिसवरती क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ट्राय करायचा. 100% आन्सर येतं. प्रॅक्टिस तुम्हाला जमून जाईल. सेकंड क्वेश्चन आहे, या अंडरलाईन केलेल्या वर्डचा, अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे? ही इज अन इडल बॉय, ही डज नॉट वर्क. तो एक आळशी मुलगा आहे, तो काहीच कामधंदा करत नाही. एक नेहमीसाठी गोष्ट लक्षात ठेवा, आर्टिकल नंतर एक वर्ड असेल तर 100% नाऊन असतो. आर्टिकल नंतर 2 वर्ड्स असतील तर 100% ते ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन असतात. आर्टिकल नंतर जर का 3 वर्ड्स असतील तर ते आर्टिकल, ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन याच फॉर्मॅटमध्ये असणं एक्सपेक्टेड आहे. आर्टिकल नंतर 4 वर्ड्स असतील तर आर्टिकल, ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन याच फॉर्मॅटमध्ये येणं एक्सपेक्टेड आहे, असावेच लागतात. मी हा माझा पॉइंट पण प्रूव्ह करतो. जर मी असं म्हटलं, फॉर एक्झाम्पल, हे तुम्हाला कळालं असेल, हे एकदा वाटलं तुम्ही नंतर बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तुमच्या रेफरन्ससाठी. बघा आता मी एक्झाम्पल देतो. मी जर असं म्हटलं ही इज अ बॉय, आर्टिकल आला, नाऊन आला, आर्टिकल नंतर लगेच आला, हा नाऊन झाला. आता बघा मी याला असंही म्हणू शकतो, ही इज अ स्मार्ट बॉय, ही इज अ स्मार्ट बॉय. बघा हा ऍडजेक्टिव्ह झाला आणि हा नाऊन झाला. आर्टिकल नंतर एक वर्ड असेल, नाऊन असतो. आर्टिकल नंतर 2 वर्ड्स असेल, ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन असतो. आर्टिकल नंतर जर का 3 वर्ड्स असेल, ही इज अ व्हेरी स्मार्ट बॉय, ही इज अ व्हेरी स्मार्ट बॉय. आता बघा आर्टिकल नंतर 3 वर्ड्स आलेत, हा आर्टिकल, ऍडव्हर्ब आहे व्हेरी, स्मार्ट ऍडजेक्टिव्ह असतो आणि बॉय कोण झाला? नाऊन झाला. आता लास्ट स्ट्रक्चर, ही इज अन एक्स्ट्रीमली किंवा ही इज अ व्हेरी, असं म्हणायला, ही इज अ व्हेरी स्मार्ट बॉय, ही इज अ व्हेरी स्मार्ट बॉय. बघा पहिला व्हेरी ऍडव्हर्ब, दुसरा व्हेरी ऍडव्हर्ब, एक ऍडव्हर्ब दुसऱ्या ऍडव्हर्बला क्वालिफाय करू शकतो. स्मार्ट ऍडजेक्टिव्ह आणि बॉय नाऊन, ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन. म्हणजे आर्टिकल नंतर एक वर्ड असेल, नाऊन असतो. 2 असेल ऍडजेक्टिव्ह नाऊन, 3 असेल ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्ह नाऊन, 4 असेल ऍडव्हर्ब ऍडजेक्टिव्ह नाऊन. हे स्ट्रक्चर येणं मस्ट आहे. इथं बघा हा आर्टिकल झाला, हा नाऊन झाला. आर्टिकल आणि नाऊन यांच्यामध्ये ऑलवेज ऍडजेक्टिव्ह असतो. इडल किंवा आयडल जे का असेल तो असेल ऍडजेक्टिव्ह. म्हणजे सेकंडचं आन्सर यायला हवं 3 नंबर. ही इज अन आयडल बॉय, त्या ठिकाणी इडल किंवा आयडल हा काय झाला? ऍडजेक्टिव्ह. थर्ड नंबर क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. फास्ट या वर्ड वरती मला माहिती नाही, आयोगाचा अगदी फेवरेट वर्ड आहे फास्ट. तो फास्ट वरती भरपूर सारे क्वेश्चन आहे. मी फक्त 1 किंवा 2च घेतले असतील, बाकी क्वेश्चन मी डिलीट केलेत, कारण एकच परत रिपीट करायला नको. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. हा जो अंडरलाईन वर्ड यूज केलेला आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच कोणता आहे? क्वेश्चन लेंदी आला रे आला की आपण एक्झामिनरला
एक्झामिनरचा विचार करणारच नाही, आपण फक्त हे बघणार आहे की मला काय येतं आणि त्याच्या बेसिसवरती आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघूयात. ही इज अ फास्ट टॉकर, ही वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. त्या ठिकाणी मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग द रमदान आणि सी ड्रो फास्ट. मला सांगा, मी जर असं म्हटलं ही सिंग्स नाईसली, ही सिंग्स नाईसली, तर सिंग हा वर्ब झाला, ही मुळे सिंग झाला तो, आणि नाईसली हा ऍडव्हर्ब झाला. आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारा वर्ड ऍडजेक्टिव्ह असतो, अगदी सेम वेनं वर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा ऍडव्हर्ब असतो. म्हणजे ही सिंग्स नाईसली या सेंटेन्स मधले नाईसली काय झाला, ऍडव्हर्ब झाला. मी असं म्हटलं ही प्लेज वेल, ही प्लेज वेल, तो खेळतो. कसा खेळतो, चांगल्या प्रकारे खेळतो. वेल जो आहे, प्लेज या वर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो, म्हणजे हा ऍडव्हर्ब झाला. वेल झाला ऍडव्हर्ब. मग वेल जर का ऍडव्हर्ब आहे तर मला सांगा, सी ड्रो फास्ट, ती गाडी चालवते. ती गाडी चालवते कशा प्रकारे चालवते, फास्ट चालवते. ड्रो हा जो आहे हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजे क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा कोण असतो, तर तो असतो ऍडव्हर्ब. म्हणजे फास्ट ऍडव्हर्ब आहे, इतकं तर आपल्याला माहिती आहे. फास्ट जर का ऍडव्हर्ब आहे तर बघा बरं, एकाच ऑप्शन मध्ये ऍडव्हर्ब दिलेला आहे. फर्स्ट फोर्थ स्टेटमेंट आहे आणि फोर्थला ऍडव्हर्ब एकाच ठिकाणी आहे. आन्सर ए ला हवं आपलं थर्ड. कन्फ्युजन करायची गरज नाही. आता तुम्ही म्हणता सर हा ऍडव्हर्ब आला, बाकीचे वर्ड मी म्हणे एक्झाम मध्ये असाल तर बिलकुल सॉल्व्ह करायची गरज नाही, पण तुमच्या समाधानासाठी मी सॉल्व्ह करून देतो. आत्ताच बघितलं आपण, आर्टिकल नंतर एक वर्ड असेल तर कोण असतो, नाउन. आर्टिकल नंतर टू वर्ड असेल तर कोण असतो, नाउन आणि ऍडजेक्टिव्ह. आणि मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग द रमदान हा झाला सब्जेक्ट आणि हा काय असायला हवा, वर्ब. म्हणजे इथं तो ऍडजेक्टिव्ह आहे, इथं नाउन आहे, इथं वर्ब आहे, इथं ऍडव्हर्ब आहे. बघा सिक्वेन्स आली असेल, फर्स्ट मध्ये ऍडजेक्टिव्ह, सेकंड मध्ये नाउन, थर्ड मध्ये वर्ब आणि फोर्थ मध्ये ऍडव्हर्ब. दॅट्स इट. म्हणजे या क्वेश्चनचं आन्सर पाहिजे 3. मी परत एकदा सांगतोय, एक्झामिनर जेव्हा क्वेश्चन लेंदी बनवतो तेव्हा आपल्याला काय येतं हे इम्पॉर्टंट आहे. एक्झामिनरच्या ट्रॅप मध्ये आपण फसायचं नाही, आपण त्याच गोष्टी विचार करणार जितकं आपल्याला येतं. आन्सर आला आपलं थर्ड. फोर्थ नंबर क्वेश्चन, चूज द क्लास ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. जे अंडरलाइन वर्ड आहे त्यांचा क्लास कोणता आहे हे आपल्याला बघायचंय. मी बघितलं आर्टिकल नंतर कोण असतो, नाउन असतो. म्हणजे मी आतापर्यंत बघितल्याप्रमाणे मला एवढं माहिती आहे, सेकंडला नाउन पाहिजे आणि सेकंडला नाउन म्हणजे सेकंडला बी पाहिजे. माझं आन्सर आय थिंक येऊन गेलं. मी बाकी बघणार आहे नाही. मला माहिती आहे आर्टिकल नंतर नाउन असतो, ड्रंक या ठिकाणी नाउन पाहिजे आणि म्हणजे सेकंड जो आहे सेकंडला काय पाहिजे, नाउन पाहिजे. सेकंडला नाउन बी ऑप्शन आहे आणि सेकंडला बी ऑप्शन एकाच ठिकाणी आहे. आन्सर असेल 3. आता मी परत त्याला डिटेलमध्ये सांगत नाही, माझा आन्सर आलेला आहे आणि अगदी मला याच वेळेनं जावं लागेल. मी परत विचार करत बसलो हा ड्रंक आहे किंवा हा ड्रंक आहे. कन्सेप्ट माझ्या क्लिअर असेल तर ओके, तर नसेल तर विनाकारण टाइम जाईल. आणि एक्झामिनरला आपलं आन्सर इम्पॉर्टंट आहे, विचार आपण किती करतो हे महत्वाचं नाहीच आहे. तर माझं आन्सरचं 3. फिफ्थ नंबर क्वेश्चन, रिकॉग्नाइज द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. या सीन्सचा पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे हे बघायचे. इथंही गरजेचं आहे आणि पुढेही गरजेचं आहे. आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं, एकच वर्ड जर का प्रिपोजिशन आणि कंजंक्शन असे 2 कार्य करत असेल तर आपल्याला भरपूर वेळेस कन्फ्युजन होतं. तर मी एक सिंपल स्टेटमेंट सांगतो, त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला कन्सेप्ट ताबडतोब क्लिअर होईल. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2010 हे एक स्टेटमेंट आहे. आणि सेकंड स्टेटमेंट हेच घेतो मी, इट इज 20 years सिन्स आय हॅव सीन हर. आता बघा इथं आलेला सिन्स आणि इथं आलेला सिन्स दोन्हीकडे सिन्सच आहे, पण या ठिकाणी आलेला सिन्स हा प्रिपोजिशन आहे आणि या ठिकाणी आलेला सिन्स बाळांनो हा कंजंक्शन आहे. तुम्ही म्हणता सर आपल्याला कसं कळेल की सिन्स इथं प्रिपोजिशन म्हणून आला आणि इथं सिन्स कंजंक्शन म्हणून आला. एकच वर्ड जर का 2 कार्य करत असेल
प्रिपोजिशन आणि कंजंक्शनचं स्ट्रक्चर बघायचं. कंजंक्शनचं जे स्ट्रक्चर असतं ते या टाईपचं असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कंजंक्शन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. आणि प्रिपोजिशनचं जे असतं ते प्रिपोजिशन नंतर फक्त नाउन किंवा प्रोनाउन येऊ शकतो, म्हणजे समोर वर्ब नसेल. प्रिपोजिशन नंतर फक्त नाउन किंवा प्रोनाउन असतो. इथं कंजंक्शन नंतर हा ऑब्विसली हा जो सब्जेक्ट आहे हा नाउन किंवा प्रोनाउन असू शकतो, पण समोर वर्ब पण असावा लागतो. पण इथं मात्र फक्त नाउन किंवा प्रोनाउनच असतो. म्हणजे कंजंक्शन सोबत स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कंजंक्शन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. आणि प्रिपोजिशन सोबत काय असतं, नाउन किंवा प्रोनाउन. या कंजंक्शनला परत एक अल्टरनेटिव्ह असा असतो, कंजंक्शन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब कॉमा सब्जेक्ट प्लस वर्ब. म्हणजे कंजंक्शन मिडलला पण येऊ शकतो, कंजंक्शन स्टार्टिंगला पण येऊ शकतो. कंजंक्शन जिथेही कुठे येईल तो दोन वाक्यांना जोडतो. कंजंक्शन कोणाला जोडतो, दोन वाक्यांना जोडतो. जर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपण विचार केला तर ऑब्विसली तो दोन नाउनला पण जोडू शकतो, दोन वर्बला पण जोडू शकतो. पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न हे दोन स्ट्रक्चर असतील. म्हणजे कंजंक्शन दोन सेंटेन्सेसला जोडण्याचं कार्य करतो आणि प्रिपोजिशन नंतर फक्त नाउन किंवा प्रोनाउन असतं. मी दोन एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, परत ताबडतोब क्लिअर होईल, नंतर गरज पडणार नाही तुम्हाला. धिस बुक इज फॉर रोहिणी. धिस बुक इज फॉर रोहिणी. आणि सेकंड, धिस बुक इज कॉस्टली फॉर इट इज प्रिंटेड इन हाय क्वालिटी पेपर. बघा, फर्स्ट सेंटेन्स मधला फॉर आणि सेकंड सेंटेन्स फॉर मी मिनिंग बघायचं तुम्हाला सांगितलेलं नाही. मी मिनिंग बद्दल बोललेलो नाही, मी स्ट्रक्चर बद्दल बोलतोय. कारण मला माहित आहे प्रत्येक शब्दाचा प्रत्येक सेंटेन्सचा मिनिंग डिराईव्ह करणं तुमच्यासाठी डिफिकल्ट जाईल. समोर जर का सब्जेक्ट प्लस वर्ब असेल, समोर जर का सब्जेक्ट प्लस वर्ब असेल तर हा जो वर्ड असतो हा कंजंक्शन असतो. आणि समोर फक्त नाउन किंवा प्रोनाउन असतो असेल तर तो वर्ड जो असतो तो असतो प्रिपोजिशन. या वाक्यामध्ये आलेला फॉर हा प्रिपोजिशन आहे, या वाक्यामध्ये आलेला फॉर कंजंक्शन आहे. फक्त फॉर नाही, सिन्स नाही, तुम्ही ॲज घ्या, कोणताही वर्ड घ्या, तो वर्ड प्रिपोजिशन आहे की कंजंक्शन आहे हे जर का तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर सिंपल त्याचं स्ट्रक्चर बघायचं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कंजंक्शन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब किंवा कंजंक्शन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब कॉमा सब्जेक्ट प्लस वर्ब हा पॅटर्न फॉलो करत असेल तर तो कंजंक्शन असतो. आणि समोर फक्त नाउन किंवा प्रोनाउन असेल, वर्ब आलेला नसेल तर तो जो वर्ड असतो तो असतो प्रिपोजिशन. इट इज 20 years सिन्स आय हॅव सीन हर. या ठिकाणी बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब कंजंक्शन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब हा पॅटर्न फॉलो होतो. म्हणजे सिन्स या ठिकाणी कंजंक्शनचं कार्य करतो. मी काय म्हटलं, सिन्स या ठिकाणी कंजंक्शनचं कार्य करतो. बेसिकली सिन्स प्रिपोजिशन म्हणून पण येऊ शकतो आणि कंजंक्शन म्हणून पण येऊ शकतो, पण या वाक्यामध्ये काय म्हणून आला, कंजंक्शन. आता बघा, आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन रीडिंग थ्रिलर्स. सिंपल आहे, प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन नंतर नाउन येत असतो. या ठिकाणी रीडिंग हा वर्ब प्लस आयएनजी बनलेला आहे आणि वर्ब प्लस आयएनजी नाउन म्हणून फंक्शन करू शकतो, हे तुम्हाला माहित असेलच. नसेल तर मी नाउनचा एक चॅप्टर घेईल, त्यामध्ये वर्ब प्लस आयएनजी कधी नाउन म्हणून येतो कधी येत नाही, ते आपण डिस्कस करूयात. पण जिरण हा नाउन म्हणून येऊ शकतो, इथं प्रिपोजिशनचा हा नाउन आहे. रीडिंग या ठिकाणी नाउन असेल फर्स्ट. जर कोणाला कन्सेप्ट क्लिअर नसेल, वर्ब प्लस आयएनजी जिरण म्हणून कधी येतो आणि कधी नाही, तर मी जिरण नावाचा टॉपिक घेईल, त्या टॉपिक मध्ये ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. आता बघा, द वर्ड बिफोर यूज इन दिस सेंटेन्स इज इट हॅड रेन बिफोर वी रीच होम. सिंपल, कंजंक्शनचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इकडं सब्जेक्ट प्लस वर्ब. मध्ये काही असू द्या, ऑब्जेक्ट बद्दल मी बोलत नाही, एक्स्ट्रा वर्ड्स बद्दल बोलत नाही. सब्जेक्ट प्लस वर्ब सब्जेक्ट प्लस वर्ब आणि हा झाला कंजंक्शन. कंजंक्शनचं स्ट्रक्चर फॉलो करतो. या ठिकाणी तुमचा बिफोर जो आहे हा कंजंक्शन म्हणून आलेला आहे. इट
had rain before we reach home. Before subject plus verb, conjunction plus subject plus verb. Format follow होतो. Before is conjunction. Which part of speech the word above belongs to in the given sentence? I think above म्हटलं तर हा above तो प्रिपोजिशनच असतो. अबोला दुसरा पार्ट्स ऑफ स्पीच यूज करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. आणि तर समोर आहे बघा फक्त नाऊन दिलेला आहे आणि नाऊनच्या अगोदर प्रिपोजिशन असतो असं म्हणा किंवा प्रिपोजिशन नंतर नाऊन असतो. वन अँड द सेम. प्रिपोजिशन नंतर नाऊन असतो किंवा नाऊनच्या अगोदर प्रिपोजिशन असतो. अबो या सेंटेन्स मध्ये प्रिपोजिशन म्हणून आलेला आहे. एकदम चिंदी क्वेश्चन होता. द वर्ड फास्ट मे बी यूज ॲज. आता आज बघितला आपण फास्ट हा जो वर्ड आहे काय काय म्हणून यूज केला जाऊ शकतो. हे बघा फास्ट फास्ट ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज झाला, नाऊन म्हणून यूज झाला, ॲडव्हर्ब म्हणून यूज झाला आणि व्हर्ब म्हणून देखील यूज झाला. म्हणजे ॲडजेक्टिव्ह, नाऊन, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब हे 4 फंक्शन फास्टचे होऊ शकते. हे आपण 3 नंबर क्वेश्चन मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. त्यामुळं आय थिंक 9 नंबरचा आन्सर असायला हवा आपलं 4. डू नॉट प्ले फाउल और यू मे रिग्रेट युअर ऍक्शन लॅटर. रिग्रेटचा मिनिंग असतो पश्चाताप होणे. रिग्रेटचा मिनिंग काय आहे? पश्चाताप होणे. फाउल, फाउलचा मिनिंग असतो चुकीच्या पद्धतीने. चुकीच्या पद्धतीने एखाद्याला फसविणे हा देखील त्याचा अर्थ होतो. वाईट पद्धतीनं. वाईट पद्धतीने खेळू नका, नाहीतर तुमच्या ऍक्शनचा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल असा अर्थ आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह नाऊनला क्वालिफाय करतो, नाऊन बद्दल विशेष माहिती सांगतो. अगदी सेम वेनं ॲडव्हर्ब असा वर्ड असतो जो व्हर्ब बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. डू नॉट प्ले. प्ले म्हणजे खेळणे हा व्हर्ब आहे बाळांनो. कशा प्रकारे खेळायचं? चुकीच्या पद्धतीनं. म्हणजे फाऊल कोणाबद्दल जास्तीची माहिती सांगतो? प्ले बद्दल. प्ले कोण आहे? व्हर्ब. आणि व्हर्ब बद्दल जो माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडव्हर्ब म्हणतो. फाऊल इज यूज ॲज अन ॲडव्हर्ब इन दिस सेंटेन्स. म्हणून 10 नंबरचा आन्सर असायला पाहिजे 4, दॅट इज ॲडव्हर्ब. द वर्ड वेल मे बी यूज ॲज. वेल हा जो वर्ड आहे याला कशा प्रकारे यूज केला जाऊ शकतं? या सेन्स मध्ये माझं तुम्हाला असं म्हणणं असेल, तुम्हाला जो वर्ड यूज करायचा किंवा जो वर्ड विचारलेला आहे त्याचे मिनिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा जो वेल वर्ड आहे या वेल या वर्डचा पहिला मिनिंग तुम्हाला माहिती असेल तो म्हणजे असतो विहीर. आपल्या शेतामध्ये जी विहीर असते त्याला आपण वेल असं म्हणतो. वेलचा मिनिंग असतो चांगला. म्हणजे आपण म्हणतो ना ही प्लेज वेल. ही प्लेज वेल. तो खेळतो. कशा प्रकारे खेळतो? चांगल्या प्रकारे खेळतो. म्हणजे हा वेल या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. वेलचा मिनिंग जेव्हा चांगला असेल तेव्हा हा ॲडव्हर्ब असतो. वेलचा मिनिंग जेव्हा विहीर असेल तेव्हा तो नाऊन असतो. म्हणजे वेल या ठिकाणी नाऊन म्हणून पण येऊ शकतो, ॲडव्हर्ब म्हणून पण येऊ शकतो. इतकं 2 तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे कन्फर्म आन्सर सेकंड गेलं, थर्ड गेलं, एक तर फर्स्ट किंवा फोर्थ. कारण नाऊन आणि ॲडव्हर्ब इकडे पण आहे, इकडे पण आहे. राहिला प्रश्न व्हर्बचा. आता अशा केसमध्ये तुम्हाला तिसरा एक वेलचा मिनिंग असतो तो एक माहिती असणे एक्सपेक्टेड आहे. वेलचा एक दुसरा मिनिंग असतो अश्रू ढाळणे किंवा अश्रू बाहेर येणं. ठीक आहे. तर वेल हा व्हर्ब म्हणून देखील येऊ शकतो. त्या जेव्हा तो व्हर्ब म्हणून येईल तेव्हा त्याचा मिनिंग असतो अश्रू वगैरे बाहेर येणं. हे बघा असे 3 मिनिंग येतील. वेलचा एक मिनिंग असतो विहीर, नाऊन म्हणून येईल. जसं आपण म्हणतो देयर इज अ वेल इन माय फार्म. आमच्या शेतामध्ये काय आहे? तर एक विहीर आहे. तर या ठिकाणी वेल नाऊन म्हणून आला. येणे बाहेर येणं त्या अर्थाने देखील वेल येतो. टीयर्स वेल इन हर आईज. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाहेर येणं किंवा येणे या अर्थाने वेल व्हर्ब म्हणून येऊ शकतो. आणि चांगले या अर्थाने देखील वेलचा यूज होतो. वी डान्स वेल. या ठिकाणी वेल काय आहे? ॲडव्हर्ब आहे. म्हणजे वेलचे 3 फंक्शन असू शकतात. एक तर तो नाऊन म्हणून येऊ शकतो, व्हर्ब म्हणून येतो किंवा ॲडव्हर्ब म्हणून येतो. आन्सर शुड बी फोर्थ, फर्स्ट नाही. कारण वेल व्हर्ब म्हणून देखील येतो. तर या क्वेश्चनचं आन्सर पाहिजे फोर्थ. 12 नंबर क्वेश्चन. मग्गूज अचिव्हमेंट्स आर पर्टिक्युलरली नोटवर्दी
आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. या नोटवर्दीचा आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच फाइंड करायचा आहे. बघा आता कसा फाइंड करायचा. मग्गूज अचिव्हमेंट्स आर पर्टिक्युलरली नोटवर्दी. अचिव्हमेंट्स म्हणजे त्याने जे काही मिळवलं ते. मग्गूनं जे काही मिळवलं, मग्गूच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्या अचिव्हमेंट्स कशा आहेत, नोटवर्दी आहेत. नोटवर्दी आहेत. नोटवर्दीचा मिनिंग असतो लक्षणीय, लक्षणीय, लक्षात येण्यासारख्या. व्हॉट आर नोटवर्दी किंवा व्हॉट इज नोटवर्दी, काय लक्षणीय आहे, नोटवर्दी काय आहे, मग्गूज अचिव्हमेंट्स. आपण बघितलं होतं ॲपॉस्ट्रॉफ एसच्या नंतर जो असतो तो नाउन असतो. आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. ॲपॉस्ट्रॉफ एसच्या नंतर जो असतो तो नाउन असतो आणि मग्गूज अचिव्हमेंट्स, अचिव्हमेंट्स नाउन आहे आणि अचिव्हमेंट्स कशा आहेत, नोटवर्दी आहेत. नोटवर्दी कोणाबद्दल माहिती सांगतो, अचिव्हमेंट्स बद्दल. अचिव्हमेंट्स कोण आहे, नाउन. आणि नाउन बद्दल जो माहिती सांगतो, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो बाळांनो, तो असतो ॲडजेक्टिव्ह. नोटवर्दी या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं फंक्शन करल. आन्सर शुड बी 3, दॅट इज ॲडजेक्टिव्ह. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच वरती आलेले काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. आणखीन आपण कंटिन्युअली दुसरे चॅप्टर्स असतील त्यांना पण डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत नेक्स्ट सेशनमध्ये आपण काही व्होकॅबचे सेशन घेऊयात. तर व्होकॅबच्या सेशनची लिंक पण तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल. किंवा तुम्ही जर का आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन देखील येऊन जातील. तोपर्यंत थँक्यू.